नेमकं काय बोललेले आहेत आपण पाहूयात। 1% मतांमुळे हिमाचलमध्ये आमचा पराभव झाला असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मोदींमुळे गुजरातमध्ये भाजपाचं कमळ फुललंय असं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे। गुजरातमध्ये मोदींमुळेच हे परिवर्तन घडलेलं आहे। मोदींच्या नेतृत्वामध्येच देश पुढे जाऊ शकतो असं देखील देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणालेले आहेत। काँग्रेसने पुन्हा एकदा पिछेहाट गुजरातमध्ये सहन केलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गुजरात विधानसभा निवडणुकीचे श्रेय अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे। महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावरती कोणत्याही पद्धतीने गुजरातची जबाबदारी नव्हती असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबई पालिकेवरती भाजपा आणि मित्र पक्षांचा झेंडा फडकेल या निकालानंतर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलेला आहे। अमित शहा बोबेंसोबत बोललेलो आहे हे देखील त्यांनी कर्नाटक प्रश्नावरती म्हटलेलं आहे। हल्ल्याच्या घटनांमागे राजकीय षडयंत्र आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरती असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भातली माहिती लवकरच जाहीर करेल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। रिफायनरी सारखा मोठा उद्योग घालवला, हिमाचलमध्ये नेहमीच नवीन सरकार येण्याचा रिवाज आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत। आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन सध्या आपल्या सोबत आहेत। प्रीती मेनन, गुजरातमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास व्यक्त केलेला होता की गुजरातमध्ये यावेळी मात्र आमचं सरकार येईल, ते तुम्हाला साध्य करता आलं नाहीये। प्रीतीजी, मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते तुम्हाला, गुजरातमध्ये ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाने विश्वास व्यक्त केलेला होता की यावेळी आमचंच सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल, तो विश्वास तुमचा खरा ठरलेला नाहीये, जनतेने तुमच्यावरती तितका विश्वास दाखवला नाही। माझी सहकारी ज्योत्स्नाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। ज्योत्स्ना, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। महत्त्वाचे मुद्दे हे होते की या ठिकाणी गुजरातमध्ये विजय जो मोठा संपादित केलेला आहे तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच। नक्कीच आपण बघू शकतो, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचपासून ते भाजपचे सगळ्यात मोठे नेते जे आहेत ते गुजरातला निवडणूक प्रचारासाठी उतरले होते। मात्र दुसऱ्याच बाजूला एके ठिकाणी राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा सुरू असताना सुद्धा राहुल गांधींनी गुजरातकडे दुर्लक्ष केलं का असा सवाल आता इथे उपस्थित केला जातोय। कारण राहुल गांधी अनेकदा गेले होते गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी, मात्र त्या प्रचारासाठी त्यांना जे काही प्रचार जो काही केला तो पार्ट टाइम प्रचार होता असंच म्हणण्यात दिसते, कारण रिझल्टच तसे सांगतात। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता आहेत। सर, काय सांगता की एकूण राहुल गांधींनी पार्ट टाइम प्रचार केला गुजरातमध्ये? नहीं, पार्ट टाइम का इशू नहीं है, क्योंकि राहुल गांधी जिस काम के लिए लगे हैं, भारत जोड़ो यात्रा, देश को जोड़ने के लिए, नफरत खत्म करने के लिए, वो ज़्यादा इम्पोर्टेंस था गुजरात चुनाव के लिए। उन्होंने गुजरात चुनाव को अपने उसमें जोड़ा ही नहीं। एक गुजरात भारतात येत नाही, भारत जोडोमध्ये गुजरात नहीं आला पाहिजे। ऐसा है कि वो राज्य का चुनाव है, देश का चुनाव नहीं है। तो राज्य चुनाव के लिए राज्य की इकाई और पार्टी के दूसरे लीडर काम कर रहे थे। राहुल गांधी ने एक बड़ी जवाबदारी देश के सामने, एक बड़ी चुनौती लेकर आए और उन्होंने पूरे भारत भर में घूमकर एक यात्रा के माध्यम से लोगों को जोड़ने का काम करते रहे। उन्होंने इस चुनाव को अपने साथ नहीं जोड़ा और कांग्रेस की जो बड़े ऊपर जो लीडरशिप थी उसने भी इस बात को नहीं जोड़ा कि राहुल गांधी को या प्रियंका जी को या सोनिया जी को वहाँ जाने की आवश्यकता है। म्हणजे काँग्रेसने जी आहे ती पहिलीच हार मान्य केली होती का सर? स्वतः एवढी भारत जोडो यात्रा सारखी यात्रा सुरू असते, मात्र काँग्रेसचे राहुल गांधी पार्ट टाइम प्रचार करायला तिकडे जातात असं त्याही वेळेला वाटत होतं, इलेक्शनच्या वेळेलाही वाटत होतं की काँग्रेसने सोडलं। पण ते म्हणतात की काँग्रेस म्हणतात आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय, पण त्याचे परिणाम तर आपण बघतोय की ते थोडंसं थांबवते। आपच्या प्रीती मेनन सध्या आपल्यासोबत। प्रीतीजी, आपने जो विश्वास व्यक्त केलेला होता गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हालाच सर्वात जास्त यश मिळेल असा जो विश्वास होता तो फोल ठरलेला आहे, कारण पुन्हा एकदा भाजपानंच त्या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे, पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे। प्रीतीजी, माझा आवाज येतोय? मला असं वाटतं की आमचं जे रिझल्ट आला आहे गुजरातमध्ये ते खूपच चांगलं आहे। ॲब्सोल्युटली एक न्यू पार्टी आहोत आम्ही, एक न्यू एंट्रंट आहोत। आम्हाला सगळेजण सांगत
आय कॅन हिअर यू. कॅन यू हिअर मी? येस येस आय कॅन. ऐकू येतो का तुम्हाला? येस ऐकू येतंय. हॅलो, कॅन यू हिअर मी? ऐकू येतंय मला. बोला प्रीतीजी. युअर व्हॉइस इज गॉन. युअर साऊंड इज गॉन. प्रीतीजी आवाज पोहोचतोय, तुम्ही बोलू शकता. नहीं, अभी उनकी आवाज़ चली गई है. क्या यू कैन हिअर मी? ओके, तो मैं ये कह रही हूँ, हां, मी हे सांगू इच्छुक आहोत की एक नवीन पार्टीला, हां, एक नवीन पार्टीला असं एक नवीन राज्यामध्ये जाऊन इतकं प्रतिसाद भेटणं हे ॲब्सोल्युटली म्हणजे इट इज चमत्कारिक. आय थिंक तुम्ही जर बी जे पीला सुद्धा बघणार, बी जे पीचं जी परफॉर्मन्स होती कोणत्या कोणत्या राज्यात तुम्ही बघा. केरळमध्ये आत्तापर्यंत त्यांना एकच सीट भेटली नाही आहे, ते 1980पासून ट्राय करत आहात. तमिळनाडमध्ये त्यांचे 2-4 किंवा 4 आमदार असेल. आंध्र प्रदेशमध्ये ते 1980पासून अटेम्प्ट करत आहोत. आणि नरेंद्र मोदी साहेब स्वतः 2019ची कॅम्पेन त्यांनी तिकडे चालवली. 173 त्यांनी इकडे कॅन्डिडेट्स उभे केले आणि 173 कॅन्डिडेट्सचे डिपॉझिट जप्त झाले. तर एक नवीन राज्यात जाऊन इतकं यश पाहणं हे खूप मोठी म्हणजे एक उपलब्धी आहे आम आदमी पार्टीची. गुजरातमध्ये आम्हाला आमचे 13% जास्त वोट शेअर भेटला आहे. आता आम्ही नॅशनली रेकग्नाइज पार्टी झालो आहोत. जर तुम्ही आमचा इतिहास बघणार, पंजाबमध्ये आमच्या आधी 20 MLAs आले होते. आता आमची तिकडे सत्ता आहे. तर पुढच्या गुजरातच्या चुनावमध्ये नक्कीच आम्ही तिकडे सत्ता आम्ही घेणार. तसंच आमचं गुजरातचं जे पंजाबचं जे पॅटर्न होतं ते तुम्ही गुजरातला बघणार. म्हणजे लोकांना म्हणजे तुम्ही स्वतः म्हणत होतं काँग्रेसने तर गिवअपच केलं आहे. ते तर चुनाव प्रक्रियेमध्ये सामीलसुद्धा होत नाही गुजरातमध्ये. त्यांनी वॉकओव्हर दिलं BJPला. फक्त एक आम आदमी पार्टीने तिकडे डोर टू डोर कॅम्पेनिंग करून लोकांना इश्यूजवर आणला. मोदीजीला स्वतःला एक शाळेमध्ये, ती शाळे फ्रॉड होती की खरी होती कोणाला माहीत नाही, पण शाळेमध्ये यायलाच लागलं. अमित शाह सरांना एड्युकेशन आणि अनएम्प्लॉयमेंटवर बोलण्यात हे इश्यूजवर आणण्याचं काम आम आदमी पार्टीने केलं आहे. मात्र आम आदमी पार्टीने बरीचशी आश्वासनं देखील दिलेली होती. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुविधा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं गुजरातमध्ये सुविधा दिल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. मात्र तरी देखील जनतेनं त्यावरती तितकासा विश्वास दाखवलेला नाहीये. मला असं वाटतं जनतेने तर इतका विश्वास दाखवला आहे की एक नवीन पार्टी BJPच्या गडमध्ये, RSSच्या गडमध्ये जाऊन आम्ही तिकडे इतके आम्हाला 6-7 MLAs आमदार आमचे जिंकले आहे आणि आम्हाला 13% वोट शेअर भेटलं आहे. हे ॲब्सोल्युटली हिस्टॉरिक आहे. आणि आता आम्ही राष्ट्र पार्टी झालो आहे. लोकांना आता आमच्यावर भरोसा झाला आहे आणि आता आम्ही महाराष्ट्रात, मुंबईत सगळीकडे आम आदमी पार्टीचा परचम लहरवणार. निश्चितच प्रीतीजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. माझी सहकारी ज्योत्स्ना सध्या मुंबईहून आपल्यासोबत जोडलेली आहे. ज्योत्स्ना, तुझ्यासोबत अनेक विचारवंत आहेत, अनेक नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कशा पद्धतीने या विजयाकडे पाहतात, त्यांच्या प्रतिक्रिया घे. महाराष्ट्रातला एक ऋतू तावडे एक नावाजलेला चेहरा आहे. काय सांगाल, एकूणच जी परिस्थिती आहे, प्रत्येकजण स्वतःचा विजय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एके ठिकाणी आम आदमी पार्टी म्हणते की आमचा वोटिंग पर्सेंटेज वाढलेला आहे, दुसरीकडे काँग्रेस म्हणते की हिमाचल आम्ही वाचवलेलं आहे, तिसरीकडे भाजपा म्हणते की आम्ही तिन्ही ठिकाणी जे आहे चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. नेमकं कोणाचा फॉर्म्युला काम केला आहे? एकतर गुजरातमधल्या जनतेचा आम्ही खूप आभार मानतो, कारण जनतेने खरोखर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि भरघोस मताने जिंकून दिलं. मोदीजींची कार्यपद्धती त्या ठिकाणी खूप सुंदरपणे कार्यरत झाली. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आप आता ह्याच गोष्टीमध्ये फार आनंदित आहे की आम्ही नॅशनल पार्टी म्हणून झालो. माझं एवढंच त्यांना हे असेल की फक्त कागदावरचे होऊ नका, खरोखर प्रत्यक्षात लोकांमध्ये उतरा. हे लोकशाही आहे. लोक आता फार सुज्ञ झालेली आहेत. लोकांना कुठे आणि कसं वोट द्यायचं ते कळतं. लोकांना आता शिकवावं लागत नाही. जो काम करणार तो लोकांच्या मनामध्ये असणार आणि हेच गुजरातने आज करून दाखवलेलं आहे. प्रत्येक लोकांचा आज ऐतिहासिक निर्णय, हा गुजरातचा जो विजय, हा ऐतिहासिक विजय की या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आज BJP पार्टी जिंकलेली आहे. मला वाटतं विरोधकांना त्यांचं विरोधक खातं ओपन करायला पण संख्या राहिलेली नाही. या पद्धतीची परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे. तरीसुद्धा आम्हाला जो लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे, आम्ही कामाला आमच्या सुरुवात तुम्ही सांगताय की भाजपाने काम केलेलं आहे. मग दिल्लीच्या MCD निवडणुकीमध्ये असं काय झालं की तिथे भाजपाला लोकांनी निवडून दिलं नाही?
दिल्लीच्या MCD निवडणुकीमध्ये तसं बघायला गेलं तर 105 सीट्स भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या सीट्स आहेत जसं आता हिमाचल प्रदेशमध्ये पण तेच झालं आहे, तेच MCDमध्ये दिल्लीमध्ये झालं आहे. जास्तीत जास्त 1 किंवा 1.5% मतदान आहे ते घसरलेलं आहे. आपण त्याला पराभव म्हणता येणार नाही. कुठेतरी लोकांपर्यंत कार्यकर्ता किंवा काही पोचवण्याचं राहिलं असेल तो विषय असेल त्याचं आम्ही चिंतन करायला तयार आहोत. पण आम्ही त्याला हार म्हणू शकणार नाही कारण लोकांनी त्याच्यातही आम्हाला पर्सेंटेज वोट ऑफ टक्केवारी आमची वाढवलेली आहे. टक्केवारी जी आहे म्हणजे एकूण मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. सर काय सांगाल की स्वतः अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होते त्यावेळेस ते म्हणत होते की मी गुजराती जनतेला लिहून देऊ शकतो की इथे गुजरातचाच मुख्यमंत्री होईल आणि गुजरातमध्येच भाजपाची गुजरातमध्ये आम आदमी पार्टीची निवडणूक आम आदमी पार्टी जिंकेल. कसं बघताय? आम आदमी पार्टीच्या वतीने अरविंदजी केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेल गुजरातसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये सुरुवातीला आमची मेजॉरिटी नव्हती, परंतु आमचं मॉडेल सुरू झाल्यानंतर दिल्लीला मेजॉरिटी दिल्यावर जे काम दिल्लीकरांसाठी आपण केलं त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा तो आम्ही दिल्ली मॉडेलला दाखवलं आणि पंजाबनेही आमच्यावर विश्वास दाखवला. त्या पद्धतीने पंजाबचं तर झालं, गुजरातमध्ये तर आरसा दाखवला लोकांनी आणि हिमाचलमध्ये तर तुम्ही खातं पण उघडू शकला नाहीत. तेच सांगतो की आम्ही आमचा अजेंडा, आमच्या योजना पक्षाचा लोकांसमोर ठेवला आणि लोकांना आम्ही लोकांच्यासाठी लोकाभिमुख योजना घेऊन गेलो आणि लोकांना अपील केलं. त्या पद्धतीनं लोकांनी आम्हाला मतं दिली. आमचा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून इस्टॅब्लिश झाला याचा आम्हाला आनंद आहे. इथे बघू शकता की आम आदमी पार्टी यावर खुश आहे की आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून जे आहे ते या निवडणुकीने आम्हाला हा फायदा मिळवून दिला. सर गुजरात मॉडेल वर्सेस आम आदमी पार्टीचं मॉडेल जे MCDमध्ये आम आदमी पार्टीला विजय मिळाला तर इथे भाजपाचे प्रवक्ते भाजपाचे नेते सांगतात की आमचं गुजरात मॉडेल जे आहे ते दणदणीत 7व्यांदा आता गुजरातमध्ये सरकार स्थापन करणार आहे. कसं बघता कोणाचं मॉडेल किती काम करतं आणि कुठे काम करतं? तसं काही नाही. आपण जिंकलो की मॉडेल आणि हारलो की का वेगळंच काहीतरी. मग मॉडेल जर गुजरातमध्ये असेल तर मग ते हिमाचलमध्ये पण असतं ना. तर मग जिंकलो की ते आमचं मॉडेल असं होतं. ते आता गुजरातला असं गेली 27 वर्ष म्हणजे ते कमेंडेबल आहे. ते म्हणजे स्तुत्य प्रकार आहे की गुजरातला 7व्यांदा ते जिंकलेत. परंतु मी जसं मगासपासून सांगतोय की जिंकण्याच्या त्यांची जी काही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी त्यांना म्हणजे यशस्वी झाल्या. परंतु हिमाचलमध्ये ती स्ट्रॅटेजी केली नाही का की MCDमध्ये दिल्लीमध्ये स्ट्रॅटेजी केली नाही का? जर तुम्ही काम करता म्हणून जिंकत असाल मग या 2 ठिकाणी कामं केली नाही का? मग जे असेल ते खरं सांगायचं की नाही केलं काम किंवा केलं काम. किंवा आता काँग्रेसवाले काय म्हणतात की आम्ही गुजरातमध्ये प्रचार नाही केला. अरे प्रचार करायला तुम्हाला अडवलं कोणी? म्हणजे असं नाही की म्हणजे कोणी म्हटलं तुम्ही प्रचार करू नका. तुम्ही प्रचार करायला पाहिजे होता. शेवटी कसं आहे की तुम्ही यात्रा काढा, पदयात्रा काढा किंवा काही काढा, तुम्हाला पदयात्राचा विषय वेगळा आहे असं तुम्ही म्हणता. पण मग गुजरात इलेक्शन तुम्ही असं का सोडलं की तुम्हाला माहीत होतं तुम्ही हारणार आहात? म्हणजे ही पराभूत वृत्ती झाली ना. ह्या पराभूत वृत्तीला घेऊन तुम्ही भाजपशी लढणार आहात का? की मग जनतेला दुसरा पर्याय बघावा लागेल. पण मग तो दुसरा पर्याय बघितला तर तो आपचा पर्याय तोही फेल गेला. कारण आप जे काही प्रचार करतं की आम्ही हे मॉडेल केलं, ते मॉडेल केलं, ते मॉडेल केलं आणि ज्या प्रकारे माइंड गेम खेळतं. काय माइंड गेम खेळतं? आपने सरळ सांगितलं आम्ही एवढ्या सीट जिंकणार आहेत, मैं लिख के देता हूँ. अरे लिख के देता हूँ म्हणजे काय? दिशाभूल झाली ना. झालं का ते? मग प्रत्येक वेळा का आता पंजाबमध्ये लिहून दिलं होतं मग आम्ही जिंकलो म्हणून आता गुजरातमध्ये पण लिहून दिलं. गुजरातमध्ये तर त्यांनी सांगितलं भाजपा को 50 सीट भी नाही आएगी. असं एक भाषण क्योंकि कार्यकर्ता नाही आएगी. आता इथं 150 सीट आल्यात. म्हणजे हा जो काही माइंड गेम असेल किंवा हा जो काही प्रचार आहे हा भारताला कुठं घेऊन जाणार आहे? माइंड गेम किंवा प्रचार किंवा मोठमोठे स्टेटमेंट ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस नित्या सर आपल्यासोबत आहे, नित्यानंद शर्मा. पत्रकारांसाठी बातमी होते, लोकांसाठी बातमी होते, प्रत्यक्ष सत्य. कारण एक्झिट पोलमध्ये काहीतरी वेगळा रिझल्ट येत होता, मात्र प्रत्यक्षात काहीतरी वेगळी चित्र पाहायला मिळतात. कसं बघताय एकूण रिझल्टकडे आणि ज्या पद्धतीने भाजपने मुसंडी मारलेली आहे? बघा कसं आहे, शेवटी हे म्हटलं जाणं जो जीता वही सिकंदर. ज्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे की 150पेक्षा जास्तचे लिडिंग करत आहेत आणि वोटिंग पर्सेंटेजेस जर आम्ही वार्ता केली तर आम आदमी पार्टी गुजरातमध्ये इलेक्शन जेव्हा लढलेली होती 6% वरती त्यांचं मतदान होतं. आता गुजरातमध्ये 12% वरती त्यांचं मतदान झालेलं आहे. राष्ट्रीय निवडणूक जी लढवली जाते ती वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी तर लढवली जात नाही, निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवली जाते. आम आदमी पार्टी म्हणते की आमचे वोटिंग पर्सेंटेज वाढलं आहे, तिथे भाजपा म्हणते की हिमाचलमध्ये आमचं वोटिंग पर्सेंटेज वाढलं आहे, काँग्रेस म्हणते की आम्ही गुजरातकडे लक्षच दिलं नाही. बघा
गुजरात ही BJP जिंकलेली आहे हे सत्य आहे आणि त्यांनी चांगलं ते ग्राउंडवरती जे कार्य केलेलं आहे आणि आपण बघितलं त्यांचे रिसर्च आणि त्याची जे स्ट्रॅटेजी आहे ती अचूक ठरलेली आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं एक काँग्रेसचा एक मोठा चेहरा होते हार्दिक पटेल, त्यांना पार्टीमध्ये घेतलं आणि जे इलेक्शनच्या अगोदरच 1 वर्षा अगोदरच भूपेंद्र पटेल यांना CM केला, विजय रुपाणी यांना CM पदातून काढलं आणि त्यांना बनवलं आणि जे स्ट्रॅटेजी त्यांनी ज्याप्रमाणे केलेली आहे आणि आपण बघितलं तर 182 सीट आहे. प्रत्येक सीटमध्ये आपण जर सौराष्ट्रचं बेल्ट बघितलं तर तिकडे जामनगर, भावनगर, कच्छ, अमरेली, भुज, राजकोट हे सर्व जे बेल्ट आहेत स्पेशली सौराष्ट्रमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि आपण हे बघितलं तर लोकांना असं वाटत होतं की मोरबीचे हे जे प्रकरण झालेलं आहे तर त्याच्या बॅड इफेक्ट या निवडणुकीवर पडणार, पण ज्याप्रमाणे रिझल्ट जे समोर आलेले आहेत त्यांचे हेच आम्ही सांगू शकतो की त्यांचे जे रिसर्च, त्यांची जे स्ट्रॅटेजी आणि 1 वर्ष अगोदरच त्यांचं सर्व ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. बघा इलेक्शन शेवटीमध्ये कसं आहे, मतदार हे राजा असतात आणि निवडणुकीमध्ये एक वोटची किंमत खूपच असते. 1 वोट वाया गेला म्हणजे तुमच्या 5 वर्ष वाया गेला. तर ज्याप्रमाणे त्यांनी चांगली स्ट्रॅटेजी केली आणि ते आणि एक पण आपल्याला सत्य जे ॲक्सेप्ट करावं लागेल की हिमाचल प्रदेशमध्ये ते शेवटी हारलेले आहेत. पण ज्याप्रमाणे याच्या अगोदर मध्य प्रदेश आपण बघितलेलं आहे, याच्या गोवाच्या अगोदर गोवाचं जे इलेक्शन बघितलं तर आता काँग्रेसचे लोकांना भीती आहे की कदाचित तिकडे ऑपरेशन लोटस तर नाही असणार. ऑपरेशन लोटस काम करणार का? आणि ह्याच भीतीपोटी स्वतः प्रियंका गांधी ज्या आहेत त्या उतरलेल्या आहेत मैदानामध्ये आणि आता तुमचे हिमाचलचे आमदार जे आहेत ते आता बसमध्ये भरून कुठल्या तरी अज्ञात स्थळी नेण्याची तयारी सुरू आहे. कसं बघता, काँग्रेसला आता ऑपरेशन लोटसची भीती सुरू झाली? नहीं, ऑपरेशन लोटस का नहीं, देश का इतिहास आपको याद होगा पिछले 10-12 सालों में बीजेपी ने जिस तरह से लोकतंत्र की हत्या की है गोवा में, कर्नाटका में, दूसरे जगहों पे, तो आदमी को चाहिए कि अपने लिए खुद की व्यवस्था करे, सुरक्षा करे, क्योंकि केंद्र में वो बैठे हैं, कहीं भी बेईमानी कर सकते हैं, किसको भी मरवा सकते हैं. उनका तो एक इतिहास है कि यही करते हैं, पूरा देश देख रहा है, इसमें कुछ झूठ नहीं है. तो अगर हम हमारे कांग्रेस के नेता या कांग्रेस की लीडरशिप अपने आमदार को बचा रही है तो अच्छा काम कर रही है ना, क्योंकि सत्ता वहाँ स्थापित करना है. और वो जब वो इतने दूर हैं, 10-12 विधायक उनके कम है, उसके बावजूद भी वो कह रहे हैं कि हम सत्ता बना सकते हैं. इसका मतलब कि बेईमानी करने, उनको लोकतंत्र में कभी विश्वास ही नहीं रहा. इस गुजरात चुनाव में भी आप देखो, उन्होंने 2002 के दंगों का इशू लाया, उन्होंने राम मंदिर का इशू लाया, उन्होंने योगी आदित्यनाथ को ले जाकर वहाँ खड़ा किया. यानी वो हर कंडा अपनाया जिसमें लोकतंत्र का कोई व्हॅल्यू ही नाही रहा, विकास का. पण जेव्हा मोरबीचं जे प्रकरण घडलं, मोरबीचा ब्रिज पडला, 140 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, त्यावेळेस असं वाटत होतं की गुजरातचे जे लोकल गुजराती आहेत त्यांची परिस्थिती, त्यांची मानसिकता बदलू शकते, पण बदलली नाही आहे. देखिए, मैं मानसिकता किसी की बदलने की बात नहीं कर सकता, लेकिन मैं ये बात बहुत ही अच्छे से कह सकता हूँ कि जिस तरह से देश में डेवलपमेंट के जो दूसरे प्रांतों के काम थे उनको ज़बरदस्ती गुजरात उठाकर ले जाया गया और उनका लोगों को ये विश्वास दिलाने की गुजरात में कोशिश की गई कि मैं जब तक हूँ मैं गुजरात के लिए कुछ भी कर सकता हूँ. तो लोकल जनता जो गुजरात की है, जो वहाँ बटी हुई है, चाहे पटेल कम्युनिटी हो या दूसरी कम्युनिटी हो, उनको ये लगा कि भाई मोदी जी जब तक हैं तब तक गुजरात उनका है. मुझे तो ऐसे लगता है कि अभी जो बाकी के चुनाव हुए हैं, अगर मोदी जी की ताकत थी और मोदी जी ने विकास किया, मोदी जी की पार्टी ने अगर विकास किया, तो उस विकास का रिजल्ट बाहर भी दिखना चाहिए था ना, लेकिन वो नहीं दिखा. भाई हमने उनसे हिमाचल छीना, हमारी सरकार नहीं थी, उनकी सरकार थी. आपने उनसे 15 साल पुरानी उनकी सत्ता और जहां उनके सारे केंद्र के मंत्री और विधायक और 8-7 राज्यों के मुख्यमंत्री लगने के बाद, लेकिन सर माझं असं म्हणणं आहे की एवढ्या सगळ्यामध्ये आम आदमी पार्टी एक काँग्रेसला खूप मोठं चॅलेंज होती असं म्हटलं जातं की आम आदमी पार्टीमुळे अनेक काँग्रेसचे जे वोटर्स आहेत ते शेअर झाले, त्याच्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे असं म्हणता येईल. हाँ, मैं बिल्कुल, कांग्रेस का बड़ा नुकसान हुआ. आप गुजरात में जो बहुत सारे इलाके थे जहां आपकी वजह से हम चुनाव हारे हैं, क्योंकि अभी जब पूरा आएगा और एनालिसिस होगा तो हमें ये पता चलेगा कि हम कितनी वोटों से कहाँ हारे. MIM का बड़ा फैक्टर रहा, कई बड़े जो हमारे पुराने आमदार हारे हैं चुनाव, वो सभी जगहों पर MIM चुनाव लड़ रही थी, 10 से 12-15 हज़ार वोट उन्होंने लिया है. लेकिन हम किसी राजनीतिक दल को ये नहीं कह सकते कि आप चुनाव क्यों लड़ रहे हो. हर आदमी का अपना एक लड़ने का एजेंडा है, लेकिन उससे राज्य का क्या नुकसान होगा, उससे देश का क्या नुकसान होगा, देश की परिस्थिति क्या बनेगी, उस पर चर्चा करने की आवश्यकता है. और मैं ये समझता हूँ कि सिर्फ और सिर्फ गुजरात एक ऐसा राज्य इस देश में है जहाँ
मोदी जी अपने लोगों को किस तरह से घेर कर, अब आज बीजेपी की सत्ता महाराष्ट्र में है, आज वहाँ उन्होंने सरकार बनाई, शिंदे फडणवीस मिलकर सरकार है वो। सरकार है लेकिन है तो बीजेपी की सब कुछ। वो आज शिंदे कुछ नहीं, जीरो नथिंग, वो खाली ड्राइविंग सीट भी नहीं पकड़ सकते, वो बगल में बैठते। आज भी ये हालत है, इसमें कोई छुपा नहीं है, ये अभी साल भर 6 महीने में दिखने लगेगा। लेकिन जितना बड़ा नुकसान इस सरकार के आने से तुरंत हुआ महाराष्ट्र का, देखिए हम महाराष्ट्र के हित की बात करेंगे, हम महाराष्ट्र के लोगों का जो जो बड़े बड़े प्रकल्प थे वो सब चले गए। आपका फाइनेंशियल हब जो था मुंबई, वो आपको घसीट के ले गए, रिजर्व बैंक के बहुत सारे प्रोजेक्ट। तो आप एक दिन देखना कि अगर यही हालत रहा और नेताओं ने अपने राज्य को बचाने की कोशिश नहीं की तो सिर्फ गुजरात बचेगा, दिल्ली से भी लोग राजधानी लेके गुजरात आतापर्यंत अजून पण वाचू शकतं असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांना म्हणायचं आहे आपण, कारण एकूणच इलेक्शनचे जे रिझल्ट पाहिलेले आहेत तर खूप काही आश्चर्यचकित करणारे नव्हते, कारण जे एक्झिट पोल सांगत होते की हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस चांगला परफॉर्मन्स करू शकतं, MCDsमध्ये मात्र आश्चर्यजनक रिझल्ट होते, कारण MCDमध्ये रितू मॅडम तुम्हाला माहिती असेल की MCDमध्ये जे आहेत ते 15 वर्ष भाजपची सत्ता होती आणि ती आम आदमी पार्टीनं उलथून लावलेली आहे। गुजरातमध्ये जास्त फोकस केल्यामुळे दिल्लीच्या MCD निवडणुकींकडे दुर्लक्ष झालं। दिल्लीच्या MCD निवडणुकापूर्वी केजरीवाल जे आहेत गेले 3 महिने गुजरातमध्येच बसले होते, कारण त्यांचं एकच हे होतं ते म्हणजे मोदी साहेबांचा जो गुजरात आहे तो कसा आम्हाला घेता येईल किंवा तिथे अपप्रचार कसा त्यांच्या विरुद्ध करता येईल, त्यांनी संपूर्ण त्यांची पूर्ण शक्ती पणाला गुजरातमध्येच लावली होती। पण दिल्लीमध्ये जे पोल्युशनचं वातावरण होतं, ज्याचा हाय रेट आणि त्याचा जो आलेख वर जात होता त्याकडे त्यांनी कुठे लक्ष दिलं, फक्त माझा पक्ष कसा नॅशनल पक्ष होऊ शकतो याकडेच त्यांनी दिवस रात्र लक्ष दिलं। आता मी इथे आवर्जून तुम्हाला अजून एक गोष्टी, कारण केजरीवाल यांनी 2 गोष्टींवरती जास्त फोकस केलं, एक हेल्थ आणि दुसरं एज्युकेशन। आता हेल्थचे जे त्यांचे मिनिस्टर होते सत्यजित जैन हे मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये, आणि दुसरे एज्युकेशनचे जे मनीष सिसोदिया ते वाईन शॉपच्या घोटाळ्यामध्ये बिझी होते। मग जे तुमचं मॉडेल होतं हेल्थ आणि एज्युकेशन त्याचेच तुमचे मिनिस्टर घोटाळ्यामध्ये आणि जेलमध्ये गेलेत, तुम्ही काय लोकांसमोर मांडून ठेवलंय त्या ठिकाणी। तर ह्या पद्धतीची परिस्थिती MCD इलेक्शनला होती आणि संपूर्ण लक्ष आज तिकडची जनता पॉल्युशनमध्ये एवढा त्रास सहन करत होती। परंतु काय झालं माहितीये, तिथे समजा आता कॉर्पोरेशनचं इलेक्शन म्हटलं म्हणजे अगदी घरातलं इलेक्शन, म्हणजे मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत जर त्याची नोंद कुठे असते ती कॉर्पोरेशनला असते। तर कॉर्पोरेशनमध्ये ग्रासरूटवरती काम करणारा आमचा जर कार्यकर्ता नगरसेवक काम करत असेल तर इथे जाऊन सांगायचं ह्यांच्या आपच्या लोकांनी की नाही हा कूडा कचरा त्यांनी नाही आम्हीच उचललाय। लोकांना एकदा नाही दोनदा नाही 3दा सांगून अशा पद्धतीने अपप्रचार आणि खोटा प्रचार करून हे यश त्यांनी पदरात पाडलेलं आहे, पण हे टिकणार नाहीये बिलकुल। ऑपरेशन लोटस काम करेल की आणखीन दुसरं काही जनता आन्सर काम करणार। त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाची जी एकच स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे अंत्योदय, शेवटच्या लोकांपर्यंत शेवटच्या जनतेपर्यंत पोचायचं आणि त्यांचं काम करायचं। मग तो आमचा बूथ प्रमुख नेता असेल, शक्ती प्रमुख असेल, वॉर्डचा असेल किंवा मंडळचा असेल, पण तो कसा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल हेच आमचं उद्दिष्ट आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकशाही मार्गाने लोकांचा विश्वास संपादन करणार। लोकशाही मार्गाने भाजप सरकार स्थापन करते, काय आपचं काय म्हणणं आहे? हे बघा, आता जे BJPचे प्रवक्ता जे म्हणतायत की दिल्लीमध्ये जर का लोकांना आम्ही काम केलं असतं, तिथे दिल्लीमध्ये लोकांचा जर विश्वास नसता आमच्यावर तर आम्हाला बहुमत दिलं नसतं। आता तुम्हाला माहिती आहे की गुजरातमध्ये यांची गेले 27 वर्ष सत्ता आहे आणि सत्ता असताना त्या ठिकाणी गुजरातमध्ये आम्हाला आपला कार्यालयसुद्धा मिळत नव्हतं, कार्यालय द्यायला लोक घाबरत होते। मी गोपाल इटाले यांच्या प्रचारासाठी सुरतमध्ये कतारगाम मतदारसंघामध्ये गेलो होतो, तर तिथे मला सांगत होते कार्यकर्ते की आपल्याला कार्यालय मिळत नाही आणि जर कार्यालय मिळालं तर ते पार्टीचा बोर्ड लावू नका असं सांगत होते, बोर्ड न लावता तुम्ही आतल्या आत काम करा। म्हणजे एवढी प्रचंड दहशत त्या ठिकाणी निर्माण केली होती। कोणाची होती एक्झॅक्टली दहशत, कोणाची होती, काँग्रेसची होती का भाजपाची होती? ऑफकोर्स त्या ठिकाणी जी सत्ता होती भाजपाचीच होती, भाजपाचेच लोक सांगत होते की यांना तुम्ही कार्यालय देता का म्हणे। आणि तरी अशा परिस्थितीमध्ये केजरीवाल साहेबांनी या ठिकाणी सभा घेतल्या, लोकांना आश्वस्त केलं आणि लोकांना विश्वास देण्याचं काम केलं आणि म्हणून जी काय आम्हाला टक्केवारी मिळाली ती 13% जास्त मतं ही त्या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि राजकीय पक्षामध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून झालो। आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुका मला एक सांगा सर, निवडणुका ज्यावेळेस आपण निवडणुकीला एखादी पार्टी उतरते तर नेमकं त्याचा उद्देश राष्ट्रीय पक्ष बनण्याचा असतो की आहे ती निवडणूक जिंकण्याचा असतो? कारण अनेकदा सारे जे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जे आहेत ते वारंवार हेच सांगतात की आम्ही राष्ट्रीय पक्ष झालो, मात्र हिमाचलमध्ये खातं उघडता आलं नाही आणि गुजरातमध्ये तर अगदीच म्हणजे नामुष्की ओढावली आहे।
बघा, राजकीय पक्ष हा नेहमी सत्तेसाठीच त्या ठिकाणी लढत असतो. आम्ही प्रामाणिकपणे सत्तेसाठीच त्या ठिकाणी प्रयत्न केला. आमचा एक प्रयत्न राहिला की आम्ही प्रत्येक निवडणूक ही भाजपाच्या विरोधात लढवलेली आहे. त्यामुळे इतर पक्ष, राजकीय विश्लेषक आमच्यावर नेहमी आरोप करतात की तुम्ही कुणाची तरी मतं खाताय किंवा कुणाला तरी फायदा करताय. तर तसं नाही आहे. आम्ही भाजपाच्याच विरोधात लढतो आहोत. जसं MCDमध्ये भाजपाच विरोधक होता, आम्ही जिंकून आलो. दिल्लीमध्ये सुद्धा भाजपा विरोधक होता, आम्ही जिंकून आलो. पंजाबमध्ये सुद्धा भाजपा विरोधित होता, आम्ही जिंकून आलो. त्या पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार होते, तिथे तुमची थेट लढाई जी आहे ती काँग्रेस सोबत होती. नाही, पण त्या ठिकाणी प्रामुख्याने भाजपा पण लढत होती. पण आमचा प्रयोग हा केवळ सत्ता मिळवण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत होतो. आणि त्याच बेसवर आम्ही गुजरातमध्ये सुद्धा लढत होतो. गुजरातमध्ये आम्ही आमचं मॉडेल, दिल्लीचं मॉडेल त्या ठिकाणी लोकांना सांगत होतो. आणि त्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टी कशा प्रकारे लढत होतील काय सांगाल सर? कारण गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी थेट लढाई जी आहे ती भाजप वर्सेस काँग्रेस होती. मात्र काँग्रेसचं वोट शेअर केलं आम आदमी पार्टीने, असा आरोप काँग्रेसकडनं पण केला जातोय. आणि जे समोर चित्र दिसतंय त्यातून हे स्पष्ट होतं की आम आदमी पार्टीचे बरेच सारे वोटर्स आहेत ते काँग्रेसचे होते. नहीं, देखिए राजनीति में एक बदलाव तो होता रहता है कि जो लोग भी आते हैं राजनीति करने के लिए, जो भी दल हैं, अगर वो कहीं चुनाव लड़ते हैं तो उनकी कोशिश होती है कि उन्हें ज़्यादा से ज़्यादा वोट मिले. हार जीत तो जनता वहाँ जो तय करेगी. लेकिन कांग्रेस का बिल्कुल नुकसान हुआ. अगर आप पार्टी वहाँ नहीं होती तो बहुत सारे आमदार हमारे चुन के आ सकते थे. लेकिन हम किसी को ये नहीं कह सकते कि आप वहाँ क्यों आए, क्योंकि उनका भी राजनीतिक दल है और वो पूरे देश में चुनाव लड़ाएं या जहाँ चाहें और उनको काम करना चाहिए. रही बात, अभी बीजेपी की हमारी प्रवक्ता कह रही थी कि MCD में सीधे, मैं तो ये कहता हूँ कि ये पूरी दिल्ली में दहशत है बीजेपी की आज भी. भले सरकार मोदी जी वहाँ अपनी चला रहे हो और इनकी वो आपकी, लेकिन दहशत तो उन्हीं की है ना. गुंडागर्दी तो बीजेपी की है. बीजेपीची गुंडागर्दी आहे. सरळ थेट आरोप जो आहे तो भाजपावरती लावलेला आहे की भाजपाची गुंडगिरी दिल्लीमध्ये सुरू आहे. कसं बघता याकडे? आता भाजपची गुंडगिरी म्हणजे आपल्या राजधानीमध्ये सुरू आहे असं वाटतं का? कसं आहे ना, ह्यांचा पराभव झालेला आहे आणि तो मान्य करायला ते तयार नाही मानसिक दृष्टीने. त्यामुळे त्या पद्धतीचं ते वक्तव्य करणार. आता काहीच त्यांच्याकडे मुद्दे मिळत नाही. तर भारतीय जनता पक्ष हा, भारतीय जनता पक्षाने, काँग्रेसने पण थेट आरोप लावलेला आहे. काँग्रेसने, इकडे बघा, काँग्रेसने थेट आरोप. हम चुनाव जीत कर आए, हम चुनाव कहाँ हारे हैं जो हमें दुख हो? हम तो एक राज्य आपका छीन कर ले आए, उसके अलावा बाय इलेक्शन सब जीत कर आए, तो हम कहाँ हारे हैं? हम तो आरोप खुशी से एकदम नाच रहे हैं देश में कि हम तो जीत कर आए. हम कहाँ हारे हैं चुनाव? भाई चुनाव हारे बीजेपी. निवडणूक हारले नाहीयेत आणि आम आदमी पार्टीने सांगितले की तुमची दहशत होती. भाजपची दहशत सध्या दिल्लीमध्ये आहे आणि काँग्रेसचाही आरोप आहे, आम आदमी पार्टीचाही आरोप. असं काँग्रेसचे आणि आपचे प्रवक्ते बोलतात आहे ना, त्यांना काही त्यांच्या बोलण्यावरती आम्ही ह्या पद्धतीने, आता त्यांच्याकडे दुसरा विषय राहिलेला नाहीये. मी मगाशीच सांगितलं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आता त्यांच्याकडे एक कलमी कार्यक्रम राहिलेला आहे आणि तो एक कलमी कार्यक्रम हे प्रत्येक स्टुडिओमध्ये आता चालवत राहणार. सत्तेचा दुरुपयोग करून सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकायचं, खोटेनाटे आरोप करायचे. सत्येंद्र जैन यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकले. आमच्या मनीष सिसोदियावर खोटा आरोप केला. CBIच्या आरोपपत्रामध्ये त्यांचं नावही नाही. असेच आरोप तुमचे पण आहेत. बिल्कुल ये हकीकत है. मैं तो ये कहता हूँ कि अगर मोदी जी में दम है तो दिल्ली पुलिस राज्य सरकार को दे दो, फिर आप देखो कि बीजेपी कितने नेता जेल में रहते हैं. आप दे दो. अगर आपको लोकतंत्र में इतना विश्वास है तो आपने दिल्ली को पूर्ण राज्य का दर्जा नहीं दिया. जब आप शासन में तब भी नहीं दिया और जब दूसरे का शासन आया तो भी नहीं दिया. और केंद्र में जब भी आप सरकार में है तो आपने पूरी पुलिस मशीनरी को अपने जेब में रखा. सगळे केंद्रीय एजन्सी तुमच्या खिशात आहे असा आरोप थेट लावला जातोय आम आदमी पार्टी आणि काँग्रेसकडे. अतिशय पारदर्शीपणे ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झालेली. सिसोदिया आणि बाकीचे दुसरे त्यांचे नेते सत्यजित जैन, आणि त्याच्यामध्ये ते सापडलेत. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून मोदीजींवरती फक्त आरोप करणं हा, मी तुम्हाला पुन्हा सांगते, हा एक कलमी कार्यक्रम ह्यांच्याकडे राहिलेला आहे. आणि दुसरं कारण कसं आहे ना, कारण हे बघा, मान्य करा, आता मगाशीच बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं की प्रचार यात्रा राहुल गांधीजींची चालू होते पण ते काय गुजरातले जाऊ शकले नाही कारण ते भारताची प्रचार यात्रा, म्हणजे काय गुजरात राज्य येत नाही का भारतामध्ये? हा माझा थेट प्रश्न आहे त्यांना. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी सुरुवातीलाच केलं, जे मी लिहून ठेवलं लगेच. कारण नंतर असं नको बोलायला की ते बोलले नाही, कारण तुमचं रेकॉर्डिंग काढलं त्याच्यातही. म्हणजे मला हसू आलं त्यावेळी की अरे, हे वक्तव्य म्हणजे किती एक जबाबदार प्रवक्त्याचं असं कसं असू शकेल की गुजरातमध्ये ते जाऊन आलेत, पण ठीक आहे, तो त्यांचा ह्याचा प्रचाराचा भाग होता. गुजरातच्या जनतेला तुम्ही विश्वासात घेऊ नाही शकलात. गुजरातच्या जनतेला तुम्ही केलेल्या विकासाचा पाडा तुम्ही पाडू नाही शकलात, कारण तुम्ही केलेच नाहीये ते विकास. आपच्या त्या बाबतीत मी बोलणार नाही, कारण त्यांचं आता तर ते फक्त ह्याच गोष्टी खुश आहेत की आम्ही नॅशनल पार्टी म्हणून पेपरवर आले, त्यामुळे पेपरवरच्या पार्टीवर त्यांना आनंदी. आम आदमी पार्टीला काँग्रेस असाही आरोप आहे की आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम आहे.
नाही, असं काही नाही आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय कष्ट करतोय, दिवस रात्र मेहनत घेतोय. बूथ कार्यकर्ता असू दे, बूथ कार्यकर्त्याला पण 25 कार्यकर्ते तयार करायला सांगितले. ग्रास रूटवरती मायन्युटली काम चालू आहे. आम्ही प्रत्येक 10 घरांमध्ये आम्ही 3 कार्यकर्ते तयार केलेत. अशा पद्धतीचं काम आमचं चालू आहे. लोकांपर्यंत पोहोचतोय, सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत. बघा, आता मी तुम्हाला एक सांगते, तुमच्या स्टुडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी किती योजना आणल्यात. आज समृद्धी योजना असेल किंवा आयुष्यमान भारत असेल, हेल्थ कार्ड असेल, बऱ्याच अशा अटल पेन्शन असेल, ह्या इतक्या गोष्टी मी स्वतः काम करते त्याच्यावरती. त्यामुळे आज जरी मी प्रवक्ता असू दे किंवा भारतीय जनता पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी असू दे, पण ग्रासरूट हा आमचा सुटलेला नाही आहे. आम्ही तळागाळाच्या आमच्या कार्यकर्त्याला भेटतो. ऋतू तावडे स्टुडिओत बसली म्हणून संध्याकाळी जाऊन भेटणार नाही असं नाही. संध्याकाळी जाऊन मी माझ्या कार्यकर्त्यांना पण भेटणार. हा जो भारतीय जनता पक्षाचा जो आम्हाला बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे कामाचं, त्याचं हे स्वरूप तुम्हाला गुजरातच्या इलेक्शनमध्ये दिसतंय. आज गुजरातच्या इलेक्शनमध्ये 150 आम्ही म्हटलो तर आम्ही 158 पर्यंत पोहोचलोय. ह्याचं चिंतन खरोखर बाकीच्या पक्षांनी करायला हवं की तुमचा कार्यकर्ता, तुम्ही पदाधिकारी जर त्या पद्धतीने काम करत नसेल. कारण दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाही पद्धतीने चालू आहे, लोकांना दिसतंय, डिजिटल युग चालू आहे, लोकांच्या हातात मोबाईल आहे, कुठे कोण कार्यकर्ता नेता काम करते, कुठे कोण वक्तव्य करते. आता उदाहरणार्थ ह्यांचे अध्यक्ष खरगे साहेब, त्यांनी जाऊन काय वक्तव्य केलं, तुम्ही विकासाच्या गोष्टी केल्या, राक्षस आणि अशा पद्धतीचे खालच्या महत्वाचा भाषा वापरून तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न. मी तुम्हाला काय सांगितलं, गुजरात हे राज्य व्यावसायिक लोकांचं राज्य आहे, त्यांना सुरक्षा आणि शांतता आवडते. तर ती गोष्ट जी आहे ती मोदीजींनी, अमित शहाजींनी, त्या ठिकाणच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याचं जे रूप आहे ते मतदानाच्या पेटीत आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे स्वरूप जे आहे मेहनतीचं स्वरूप आणि त्याची कष्टाची फळं आज आम्ही कष्टाची फळं मिळालेली आहेत. त्यांनी सांगितलं की कामं भरपूर केलेली आहेत. तुम्ही स्वतः ॲक्टिव्हिस्ट आहात. कसं बघता गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय आहे? लोकांच्या डोक्यात काय आहे गुजरात मॉडेल, गुजरात्यांच्या आणि रेस्ट ऑफ द इंडियाच्या? त्यांच्या शब्दात सांगतो, खोटं बोल पण रेटून बोल. गुजरातमध्ये तुम्हाला सांगतो अजिबात विकास हा प्रकार नाही. एकदम शाळा, झेडपीच्या शाळा एकदम खराब झालेल्या आहेत. शाळा नाही, एज्युकेशनमध्ये भूकबळी, दक्षिण गुजरातमध्ये भूकबळी, प्रचंड भूकबळी प्रमाणात आहेत. आदिवासी एरियामध्ये तोच प्रकार आहे. गुजरातचं GDP 2% खाली गेलेलं आहे. हे सांगणार नाहीत. गुजरातमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. सुरतचे व्यापारी ओरडत आहेत. सुरतचे व्यापारी सगळे विरोधात गेलेले आहेत. मतपेटीमध्ये रूपांतर सांगतो ना. आणि ही त्यांच्या विरोधात लाट होती. पण मोदीजींनी काय केलं, हा जो ठाकूर वगैरे, जो अल्पेश ठाकूर असतील किंवा ते हार्दिक पटेल, त्यांना आधी पक्षात घेतलं, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय केली, आप तिथं आल्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये हे विभागलं गेलं. तिसरं मी तुम्हाला सांगतो, आधीपासून बंडखोरी झाली. बंडखोरांनी जी विरुद्ध मतं जाणार होती ती मतं ॲब्झॉर्ब केली. ह्या सगळ्या रणनीतीमध्ये झालं कसं, त्यांना सीट्स जागा मिळाल्या. पण वोट शेअर वाढलं का? वोट शेअर किती वाढलं? तर वोट शेअर बघा तुम्ही, मागच्या वेळेला किती होतं आणि आता किती आहे. मागच्या वेळेला वोटिंग किती झालं आणि आता वोटिंग किती झालं, हे जर कम्पॅरिझन केलं ना तर मग तुम्हाला ते दिसेल. आणि त्याचं रिफ्लेक्शन दुसरं काय, GDP कमी नाही झालंय का? खरंच सांगा मला. भूकबळी नाही आहे का? तुम्ही म्हणताय की गुजराती लोकांना आर्थिक ज्ञान सर्वात जास्त असतं आणि असं असून सुद्धा मग त्यांना दिसत नाहीये की मतपेटीत काय टाकावं. शाळांची अवस्था ती नाही आहे का? मी तुम्हाला सांगतो ना, गेली 20 वर्ष फक्त इमोशनल ब्लॅकमेलिंग चाललंय आणि खोटा प्रचार चाललाय. खोटं बोल पण रेटून बोल, हा इतका खोटा प्रचार चाललाय ना की आमचा आर्थिक विकास झाला, आर्थिक विकास. अरे पण दाखवा ना, आर्थिक विकास दाखवला. प्रचार मी सांगतो ना, इमोशनल ब्लॅकमेलिंग गुजरातचं आहे आणि गुजरातचा माणूस पंतप्रधान आहे. अशा प्रकारचा ज्या प्रकारे जो प्रचार चाललाय ना, त्याचं हे मिळतंय. खरोखर प्रचाराचा फायदा इतका होतो की लोक जी त्या ठिकाणी राहतात त्यांना फक्त प्रचार दिसतो, पण रोजची समोर असलेली त्यांना त्यांची चॅलेंजेस दिसत नाही. बघा कसं आहे माहिती आहे, शेवटी हे लोकतंत्र आहे. वोटांची किंमत असते. एवढा सरांनी सांगितलं, एवढा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, ग्रामीण शाळांचा प्रॉब्लेम, पण तरी पण ते कसं जिंकून येतात याच्यामध्ये आत्मचिंतन करावं लागेल. कारण कसं आहे, लोकांचे वोट पहिले आपण फेजमध्ये बघितलं तर 60% वोट झाले होते. सेकंड फेजमध्ये बघितलं तर आपण 64% मतदान झालं होतं. तर
त्यामुळे आता बघा लोक कसं आहे डेमो एक मिनटं तर आपण पूर्ण बघितलं, त्यांचं आकलन केलं, ठीक आहे वोटिंग कमी झालं पण ते जिंकून आले हे सत्य आहे आणि सत्य स्वीकारायला लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली हे सत्य आहे. हे सत्य भाजपा स्वीकारेल का? कारण आता काँग्रेसची तयारी चालू झाली, काँग्रेसची तयारी सुरू आहे आमदार नेण्याची. बघा मी भाजपाचा प्रवक्ता नाही, ते भाजपाचे प्रवक्ता जे लीडर आहे ते मजणार. पण कसं आहे हे निवडणूकमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं लोकांना, बघा निवडणुकीमध्ये कसं आहे लोक आपला प्रचार करतात. काँग्रेस किंवा आप आदमी पार्टीला गुजरातमध्ये कोणीही रोखलं ते पण आपला प्रचार करू शकतात ना. पण त्यांची जे स्ट्रॅटेजी नेमकी बघा, एक राज्यामध्ये 20 वर्षापासून जास्त ते लोक जे शासन करतात, तर आपण तमिळनाडूमध्ये बघितलं, आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, तर दर 5 वर्षी सत्ता चेंज असते किंवा 10 वर्ष. पण एक राज्यामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त ते लोक शासन करतात तरी पण लोक निवडून देतात. आणि 2002च्या पेक्षा जास्त 150+. तर ह्याचा सिम्पल मेसेज आहे की लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेला आहे. तुम्ही केवढे पण वर्डा असं झाला तसं झालं, शेवटी काय आहे लोकतंत्रामध्ये वोटला हे महत्त्व असतं. वोटिंगला महत्त्व आहे. सर काय सांगाल एकूणच की आता आम आदमी पार्टी असो किंवा भाजपा असो, काँग्रेससाठी खूप मोठं चॅलेंज तर समोर राहिलेलं आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न की काँग्रेस मुक्त भारत असं स्वतः पंतप्रधान मोदी म्हणतात, मात्र त्यांचे जे तरुण नेतृत्व, तरुण चेहरे जे असतात गुजरातमध्ये, अल्पेश ठाकोर असो किंवा हार्दिक पटेल असो, ते काँग्रेसकडनं आयात केलेले असतात. लेकिन मैं आपको एक ही चीज़ बताना चाहता हूं कि क्या कांग्रेस मुक्त भारत दिख रहा है आपको? अभी हम 2 राज्य में मुख्यमंत्री थे, 3 हो गए, 3 जगह हमारी कोलैबोरेशन में सरकार है, 6 जगह हो गए, तो हम घट किधर रहे? हम तो बढ़ रहे हैं ना. पण तुमचे नेते जे आहेत ते तर पक्ष सोडून चाललेत. आप देखिए ऐसा है कि जब आप किसी को धमकाएंगे, किसी को जबरन केस बनाएंगे, लोगों को जेल भेजेंगे तो लोग डर के मारे जाते हैं. ऐसे कई नेता आप मुंबई में बैठे हैं, आप उनको देखो, पूरी जीवन कांग्रेस में निकाला, अब उनको डर है कि हमको जेल में भेज देंगे, वो चले गए, तो हम उसमें क्या कर सकते हैं? हम तो चाहते हैं कि जो बेईमान अगर है कोई तो जाए, जो सच्चा है वो लड़े. राहुल के साथ चलना आसान नहीं है. जो तपा कुंदन होगा वही चलेगा, क्योंकि वो देश के लिए लड़ रहा है, सत्ता के लिए नहीं लड़ रहा है. ये सत्ता की दलाली कर रहे हैं लोग. पण आता मजबूत विपक्ष, एक मजबूत विरोधी पक्षमधून पण तुम्ही विपक्ष भी दिखेगा. अभी 2024 के चुनाव में आपको सरकार बदलते भी दिखेगी, क्योंकि आप देखिए एक गुजरात को छोड़ दीजिए, बाकी जहां जहां चुनाव हो रहे सब जगह आप पीछे जा रहे हैं. और जहां जहां आपने सरकारें बनाई हैं वो सरकारें आपने धोखे में बनाई हैं. आपने लोगों के आमदार को खरीदा है और सरेआम खरीदा. हार्स रीडिंग ऐसे हुई है कि लोग देख के शर्मा जाएं. लोग पकड़े जा रहे हैं, जेल भेजे जा रहे हैं. तेलंगाना में अभी क्या हुआ? आमदार खरीदने गए थे, जेल गए. बघा हिमाचलमध्ये त्या आमदारांना त्यांना दुसरीकडं कुठंतरी घेऊन जावं लागतंय. मध्य प्रदेश झालं, कर्नाटक झालं, महाराष्ट्र झालं, ह्या मोठमोठ्या राज्यांमधले आमदार तोडफोड झाली. आमदारांची तोडफोड सुरू आहे. देखिए मैं एक मिनट देखिए, ये कोई सत्संग नहीं चल रहा है कि सब कुछ अच्छा रहेगा, गुड़ी गुड़ी रहेगा. ये राजनीति है और राजनीति में चलता है. सुनिए एक मिनट सुनिए जो राजनीति करते हैं, जो समझते हैं, क्या इसके पहले मुझे एक बात बताइए, इसके पहले कि किसी पार्टी ने कोशिश नहीं किया है क्या? सभी दल अपने अपने हिसाब से करते हैं. जो मैनिपुलेट होता है तो उसकी लेकिन राजनीति की परिभाषा बदल रही है. राजनीति, अगर ये राजनीति है तो बेईमानी की राजनीति है. अगर और कोई करता होगा तो वो भी बेईमान है. अगर कांग्रेस ने किया तो कांग्रेस ने बेईमानी ये राजनीति करी है, और अगर भाजपा कर रही तो वो भी कर रहे हैं. लेकिन भाजपा 50-50 लोगों को तोड़ रही है, तोड़ फोड़ रही है. इतने बड़े बड़े राज्यों को तोड़ फोड़ रहे हैं. पहले तो कांग्रेस 2-4 लोगों को फोड़ रही थी. आपण सरळ ऋतू तावडेंना विचारणार आहोत. जवळपास सगळ्यांचाच आरोप आहे तुमच्यावरती की राजकारणाची परिभाषा बदलण्याचं, राजकारणाच्या व्याख्याचं बदलण्याचं काम जे आहे ते भाजप करत आहे. मग ते गोवा असो, कर्नाटक असो, मध्य प्रदेश असो आणि महाराष्ट्र पण असो. इतकंच नाही तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हे पण सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 0 आहेत. सगळं काम जे आहे ते भाजप बघतायत, देवेंद्र फडणवीस बघतायत. हे बघा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, ज्यावेळी ठाकरे सरकार होती अनैसर्गिक आलेली ती सत्ता होती. लोकांनी वोट बँकेचं जे मतदान आहे ते किती पर्सेंटेजने महाराष्ट्रामध्ये दिलं होतं ते सर्वांनाच माहिती आहे. आणि आता अशा पद्धतीची अनैसर्गिक जी, तर मला एवढंच सांगायचं आहे, त्यांचे आरोप प्रत्यारोप चालूच राहणार. हे सर्व सत्यच आहे की गुजरातमध्ये 156 सीट्स ह्या आलेल्या आहेत.
मला वाटतं विरोधात सुद्धा काँग्रेसचे संख्याबळ आता राहिलेलं नाहीये. तर आता हे सत्य आणि हे सत्य आता सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. नरेंद्र मोदीजींची लाट होती, आता सुनामी येणार. मला वाटतं 2024ला हेही पक्ष नाही राहणार या पद्धतीत. हिमाचलमध्ये आता हिमाचलचं काय करणार आहे? हिमाचलमध्ये काँग्रेसला नेमकी कशाची भीती? हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल नाही एक हिमाचल में बीजेपी चुनाव ही नहीं लड़ रही. बीजेपी जहां मला ह्याच्यावर नाही मी प्यादा लड़ता है, उसका जो प्यादा रहता है वो चुनाव लड़ता है. जहां जीत जाते हैं वहां मोदी जी का बड़ा हा आरोप आहे की हिमाचलमध्ये त्यालाच ते घेऊन बसलेत मगातपासून. मला दिसते हरकत नाही. तिथे नाही, गुजरात नाही, हिमाचल प्रदेशमध्ये मी पुन्हा सांगते, हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी फक्त 1% जर मतदान कमी झालं असेल तर बाकी